नमो बुद्धाय जय भीम. मी कैलाश बंधू जाधव आपल्या रूपनंदा थॉट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आजचा आपला विषय आहे एक दिवसीय विवाह ही काळाची गरज. नक्कीच आपण बौद्ध धर्मीय लोक अशा धर्मामध्ये आहोत जो विज्ञानावर आरूढ आहे. आपण परिवर्तन स्वीकारतो. आपण काळानुसार वेळेनुसार काळाला साजेसं बदल आपल्यामध्ये करण्यासाठी आपण कायम तत्पर असतो. म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे, कारण हल्ली आपण पाहतोय विवाहांच्या बाबतीत की प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अ, चांगल्या गाजावाजा करून आणि जास्तीत जास्त पाहुणे बोलवून मी माझ्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह विधी मी पार पाडला पाहिजे. नक्कीच भारतीय संस्कृतीमध्ये विवाह विधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु आज आपण 2025 मध्ये पाहतोय की सर्वात मोठी समस्या आजच्या घडीला आहे. पहिली ती म्हणजे वाढत चाललेली बेरोजगारी. दुसरी महागाई आपल्या कंट्रोलच्या बाहेर चालली आहे. तिसरं दळणवळणाची साधनं वाढलीत, पण त्याच्यासोबत त्याचा खर्च वाढत चाललेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एक विवाह विधी पार पाडायला घेतोय, एक विवाह ठरवतोय, तर हल्ली मी पाहतोय की कमीत कमी कमीत कमी बोलतोय, एक 8 ते 10 लाख रुपयाचा बंदोबस्त मुलाच्या किंवा मुलीच्या लोकांना करावा लागतो आणि मग तो विवाह विधी त्या ठिकाणी अगदी कमी बजेटमध्ये बनवून तो तिथे पार पडतो. बरं, बऱ्याच वेळा त्या मुलीच्या वडिलांना कर्ज घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा मुलाकडे अशी परिस्थिती असते की त्या मुलाला स्वतःचा विवाह करण्यासाठी जमापुंजी करावी लागते. स्वतःला ते पैसे जमा करावे लागतात. बऱ्याच वेळा तर तो काही पैसे जमा करतो, काही लोन करतो, काही कर्ज करतो, काही मित्रांकडून उसने घेतो आणि मग स्वतःचा विवाह विधी पार पाडायला तो सज्ज होतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण हे सगळं का करतोय? तर ज्या समाजामध्ये आम्ही राहतोय, त्या समाजाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की बघा, आम्ही आमच्या मुला-मुलींच्यासाठी योग्य स्थळ शोधलंय आणि आज त्यांचा विवाह विधी आम्ही तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या हॉलमध्ये आम्ही पार पाडायला घेतलेला आहे. हा त्यामागचा मुख्य उद्देश आणि हेतू. बरं, फक्त एवढ्यावरच आमचा कार्यक्रम आवरतोय का? तर अजिबात नाही. त्याच्या आधी बौद्धांमध्येही हळदीचे कार्यक्रम जोरदार होतात. त्याच्या आधी एक दिवस आधी उठण्याचे कार्यक्रम होतो. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपण खर्च करतो आणि या सगळ्या खर्चाचा शेवटी उपयोग काय? तर माझं समाजाला असं सांगणं आहे की जर आपण थोडा विचार केला, बारीक विचार केला ह्या गोष्टीवर, आपण एक दिवसीय विवाहाचा विचार केला. एक दिवसीय विवाह म्हणजेच हे बाकीचे सर्व कार्यक्रम पूर्णपणे न घेणं. मग त्याच्यामध्ये जो आपल्या बौद्ध धर्मात मुळातच तो कार्यक्रम नाहीये, अर्थात हळदीचा कार्यक्रम, उठण्याचा कार्यक्रम, हे असे काही कार्यक्रम न घेता पत्रिका आपण जी निमंत्रण पत्रिका बनवतोय, त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आपण स्पष्ट उल्लेख करावा, एक दिवसीय विवाह सोहळा. एक दिवसीय विवाह सोहळ्याचं आयोजन करून मला असं वाटतंय की आपण त्या ठिकाणी आपले नातेवाईक खूप आहेत. खूप मोठ्या प्रमाणात आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्याकडे गोतावळा तो भरपूर मोठा आहे. मोजकी लोक, जसं कोरोना काळामध्ये 17-17, 20-20 लोकांमध्ये विवाहविधी पार पडलेला आहे
आणि त्यावेळेस आपण अगदी अगदी आपले जवळचे वाटणारे नातेवाईकांनाच त्या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं. अगदी कमी लोक त्या विवाहाला बोलवणं, दोन्ही जण मिळून एक छोटासा हॉल घेणं आणि त्या ठिकाणी कमी लोकांमध्ये तो कार्यक्रम उरकून घेणं. आणि मला असं वाटतंय, की जे पैसे जमापुंजी आपण केलेली आहे, मुलाच्या आई-वडिलांनी, मुलीच्या आई-वडिलांनी, एक उदाहरण म्हणून समजा 15 लाख रुपयाचा त्यांनी विचार केला असेल, पण 5 लाख रुपये त्यांनी जमा केलेले आहेत. तर 5 लाख रुपयेचा चेक मुलाकडच्या लोकांनी आणि 5 लाख रुपयाचा चेक मुलीकडच्या लोकांनी असं सर्व समाजाच्या समोर 10 लाख रुपये त्या मुला-मुलीच्या नवीन आयुष्याच्या सुरुवात करण्यासाठी त्यांना दिले, तर किती बरं होईल. त्यामधून एक चांगला मेसेज असा जाईल, की त्या दोघांना आपला नवीन संसार उभा करत असताना 10 लाख रुपयाची मदत होऊन जाईल. त्यांना आपण जो 2-3 दिवसामध्ये जो पैसा खर्च करणार होतो, हळदीच्या कार्यक्रमावर, मान-पान या सर्व गोष्टींवर, तो संपूर्ण वाचवलेला पैसा त्या मुला-मुलीच्या संसाराला जर आपण दिला तर? कुठेतरी त्या मुलावर नव्याने कर्ज होणार होतं, ते कर्ज होणार नाही. त्यांना हवं तसं संसार उभा करायला मदत होईल. त्यांची भविष्याची जमापुंजी तयार होईल, बॅलन्स तयार होईल. नाहीतर आपण पाहतो समाजामध्ये, की लग्नाच्या नंतर, विवाहाच्या नंतर तो मुलगा ज्याचा विवाह झालाय, तो ती कर्जाची रक्कम, ते हप्ते, ते बँकेचे हप्ते, मित्रांकडून उसनवारी केलेले, हे पैसे देण्यातच त्याचा बराच वेळ निघून जातो. मग कुठेतरी आपण त्या 2 उभयतांना समाजातून एकत्र आणलेलं आहे. तर त्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं ही मदत करायला काय हरकत आहे? आपण 10 लोकांमध्ये विवाह केला काय आणि 1000 लोकांमध्ये विवाह केला काय सारखंच आहे. परंतु जो खर्च आपण ह्या इतर गोष्टींना करणार होतो, तो सगळा खर्च वाचवून आपण त्यांना तो जमा केलेले पैसे जर त्यांच्या हातात दिले, तर ते त्यांच्या पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून, त्यांना काही बचतीच्या दृष्टिकोनातून, बाकीच्या गोष्टी संसार करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ते कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये कामात येतील आणि त्या ॲक्चुअल पैशाची काहीतरी चीज होईल. कोरोना काळामध्ये मी खूप विवाहविधी पार पाडल्या. अक्षरशः लोकांचे पैसे वाचले असे ते एकदम त्यांच्या मनामध्ये तर खूप मोठा आनंद होता. कारण पैसे लागलेच नाहीत त्यांना. हॉल अगदी छोटे हॉल घ्यावे लागले. जेवण 50 लोकांचं सुद्धा सांगावं लागलं नव्हतं. आणि मानपान काय प्रकारच उरला नव्हता. त्यामुळे अनेक लोकं मला समोरून आनंदाने सांगत होते, "मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी बघा 15 लाख रुपये जमा केले होते." कोणी म्हणते, "मी 10 लाख वेगळे जमा करून ठेवले होते." हे मी घेतलेले अनुभव आहेत. मग मला तेव्हाही असं वाटत होतं, की का नको हा जमा केलेला पैसा त्या मुला-मुलीच्या संसारासाठी आपण द्यावा आई-वडिलांनी आणि त्यांना त्यांचा चांगला संसार, सुखाचा संसार आपण आपल्या डोळ्यांनी पाहावा. अगदी त्यांना आनंदात आपण पाहावं. त्यांची काही नोकरी असेल, व्यवसाय असेल, तो तर चालूच आहे त्यांचा. परंतु ही आर्थिक मदतच आपल्या मुलांना का नको द्यायला? जर आपणास माझा विचार पटत असेल, तर जरूर आपण माझ्या या चॅनलवर आपण व्यक्त व्हा. आपण कमेंट्समध्ये त्या ठिकाणी व्यक्त व्हा. कारण माझा नेहमी आरोप आहे. मी नेहमी म्हणतो, की जी लोकं हळदीच्या कार्यक्रमाला येतात, त्यातले 70% लोकं हे दुसऱ्या दिवशी विवाहविधीला येत नसतात. आणि जी लोकं आपण ज्यांना बोलवतो, त्यातले बरेच लोकं, हळदीच्या कार्यक्रमाला आलेली बरीच लोकं हे काय बोलत असतात?
आम्हाला मटणच कमी पडलं, आमच्याकडे काय वाढणं व्यवस्थित झालंच नाही, असे बरेच लोक ते दोषच देतात. मग त्यापेक्षा असंही बौद्ध धम्मामध्ये हळदीचा कार्यक्रम तर नाहीच आहे, तो पूर्णपणे वगळून बंद करून लाखो रुपये त्या कार्यक्रमामध्ये आपण जे खर्च करत आहोत, ते वाचवलेले पैसे आपण आपल्या मुला मुलीच्या सुखी संसारासाठी द्यायला काय हरकत आहे. आपणास जर माझे विचार पटत असतील तर जरूर आपल्या या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. आपण माझे विचार ऐकले त्याबद्दल आपणाप्रती मी मंगलकामना व्यक्त करतो. आपल्या व्हिडिओला मी इथेच पूर्ण विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय संविधान.